फायनान्शियल प्लॅनिंग काय शिकतोय आता आपण. तर तुमच्या टेक्स्टबुक मधला 4th चॅप्टर आहे आणि वन ऑफ द इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. काय इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तर ह्या चॅप्टर मधून तुम्हाला सगळं बेसिक शिकायला मिळतं की जे तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये तुम्हाला यूज होणार आहे. हे सगळं बेसिक तुम्हाला या फायनान्शियल प्लॅनिंग मधून मिळतं. आता याच्यामध्ये काय आहे की एक कन्व्हर्सेशन दिलेलं आहे तुम्हाला. कन्व्हर्सेशन काय आहे बघा. एक टीचर आहेत आणि आयुष टीचर, आयन, अलिशा असे खूप सगळे स्टुडंट्स आहेत आणि त्यांना काही क्वेश्चन्स विचारलेत. सुरुवातीला आपण ते बघूया. फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आपण काय शिकणार तर फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर ॲक्च्युली 2 पार्टमध्ये डिवाइड झाला आहे. सो पहिल्या पार्टमध्ये आपण शिकणार जीएसटी काय शिकणार आपण, आणि सेकंड पार्टमध्ये आपण शिकणार शेअर मार्केटबद्दल. कशाबद्दल शिकणार आपण, शेअर मार्केट असेल, म्युच्युअल फंड्स असतील ह्याच्याबद्दल शिकणार. ठीक आहे. आता ॲक्च्युली टॅक्सेस हा पार्ट जो आहे तर ह्याचे 2 टाईप्स आहेत टॅक्सेस. तर एक असतात डायरेक्ट टॅक्सेस, एक काय असतात डायरेक्ट टॅक्सेस, आणि दुसरा असतो प्रकार तो इनडायरेक्ट टॅक्सेस. आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कर्टन्स बंद कराल. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ह्याच्यामध्ये मागच्या वर्षी तुम्ही शिकलात की आपण आपला इन्कम टॅक्स पे करतो. आपण आपला काय पे करतो, इन्कम टॅक्स. तर तो झाला डायरेक्ट टॅक्स. तो काय असेल, डायरेक्ट टॅक्स. आणि जेव्हा आपण जीएसटी देतो गव्हर्नमेंटला तर तो आहे इनडायरेक्ट टॅक्सचा टाईप. तो कशाचा टाईप आहे, इनडायरेक्ट टॅक्सचा. मग हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स हे झाल्यानंतर त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट काय असतात, म्हणजे शेअर मार्केट असेल, म्युच्युअल फंड्स असतील, तर याचे काही ऑप्शन्स आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायला मिळणार आहेत. तर पहा, टीचर असं म्हणतात, डिअर स्टुडंट्स, इन अवर कंट्री विच टॅक्स सिस्टीम इज इन प्रॅक्टिस फॉर बिझनेस. म्हणजे कोणती टॅक्स सिस्टीम आहे आपल्या कंट्रीमध्ये बिझनेससाठी. तो आयुषचा आन्सर आहे जीएसटी सिस्टीम इज इन प्रॅक्टिस. म्हणजे आपल्या कंट्रीमध्ये कोणती टॅक्स सिस्टीम आहे, जीएसटी. आता जीएसटी म्हणजे काय ते आता पुढे बघूया. पण टीचर म्हणतात व्हेरी गुड, व्हॉट डू यू नो अबाउट जीएसटी. सो आयन सेज जीएसटी स्टँड्स फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जीएसटी स्टँड्स फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे काय, गुड्स म्हणजे तुम्हाला माहिती असेल, गुड्स म्हणजे काय, प्रॉडक्ट्स म्हणजे जे काही आपण वस्तू विकत घेतो तर त्यांना आपण म्हणतो गुड्स. आणि सर्व्हिस टॅक्स म्हणजे जनरली कसं आहे की आपल्या इकडं किंवा आपल्या इंडियामध्ये असेल किंवा मार्केटमध्ये 2 टाईपचे टॅक्स जनरेट केले गेले की आपण वस्तू विकत घेतली तर त्याचा वेगळा टॅक्स असतो किंवा आपण तिथं सर्व्हिस घेत असतो. जसं की समजा आपण किराणा दुकानात गेलो तर तिथून वस्तू विकत घेतो म्हणजे आपण गुड्स विकत घेतोय. काय विकत घेतोय, गुड्स. आणि आपण हॉटेलला जातोय तर तिथं त्यांची सर्व्हिस घेतोय. तिथं काय घेतोय, त्यांची, म्हणजे आपल्याला तिथं प्रॉपर डायनिंग टेबल असेल, आपल्याला तिथं प्रॉपर चांगल्या चेअर्स अवेलेबल असतील, आपल्याला तिथं कोणीतरी येऊन सर्व करतोय, तर ही सर्व्हिस आपण तिथं विकत घेतोय. सो आपण जो काही टॅक्स पे करतो तो पे करत असतो गुड्स टॅक्स किंवा सर्व्हिस टॅक्स, आणि त्याचा कंबाईन असं बनवलेलं आहे त्यांनी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ठीक आहे. सो त्याच्या अशा 2 कॅटेगरी होत्या. सो आयशा सेज येस द होल कंट्री फॉलोज द सेम टॅक्स लिवाय सिस्टीम. टीचर म्हणतात की करेक्ट आहे. बिफोर जीएसटी एव्हरी स्टेट हॅड व्हरायटी ऑफ टॅक्सेस लिवाइड ॲट डिफरंट स्टेज ऑफ ट्रेडिंग. ऑब्झर्व द पिक्चर गिव्हन बिलो. हे काही पिक्चर दिले. आणि जीएसटी येण्याच्या अगोदर आपल्या कंट्रीमध्ये खूप सगळे डिफरंट टॅक्सेस होते ॲट डिफरंट प्लेसेस. जसं की असेल एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, कस्टम ड्युटी, सेंट्रल सरचार्ज, व्हॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. ठीक आहे, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. त्याच्यानंतर लक्झरी टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स, ऑक्ट्रॉय हा एक टॅक्स होता की मला वाटतंय एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये ट्रेडिंग करताना तो पे करावा लागायचा. सीएसटी असेल, अशा खूप आहे. स्पेशल ॲडिशनल ड्युटी असेल, तर असे खूप सगळे डिफरंट टॅक्सेस होते. आणि हे सगळे टॅक्सेस इरॅडिकेट केले आणि एकच टॅक्स आणला, त्याला म्हटलं जातं जीएसटी. काय म्हटलं जातं त्याला, तो इंट्रोड्यूस केला गेला. तो इंट्रोड्यूस कधी केला गेला, टीचर सांगतात की ऑल दीज टॅक्सेस आर सबझ्युम्ड अंडर जीएसटी. दॅट इज वाय जीएसटी इज वन नेशन वन टॅक्स वन मार्केट. आय रिपीट, जीएसटी इज वन नेशन वन टॅक्स अँड वन मार्केट. So GST is in effect from 1st of July 2017. आणि हाच क्वेश्चन विचारला जातो MCQ मध्ये. ठीक आहे. सो ह्याला अंडरलाईन करून ठेवा की जीएसटी हा कधीपासून इम्प्लिमेंट केला गेला किंवा कधीपासून इफेक्टमध्ये आहे, 1st of July 2017. येस, अंडरलाईन केलंय सगळ्यांनी इकडं. 1st of July 2017 पासून जीएसटी इज इन इफेक्ट. ठीक आहे. सो आणि जीएसटीचा लॉंग फॉर्म काय असतो, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ठीक आहे, फाईन. आपण पुढे जाऊया. पहा, इथे काही टॅक्स इनवॉइस वगैरे दिले आपल्याला. टॅक्स इनवॉइसच्या अगोदर आपण बाकीच्या गोष्टी पाहून घेऊया. गेल्या वर्षी लास्ट इयरला पण आपण एक फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर शिकत होतो. कुठला चॅप्टर शिकत होतो आपण, तर तेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपल्याला
इन्कम टॅक्स शिकत होतो आपण तिथं. त्याच्यामध्ये किंवा आपण शिकत होतो इंटरेस्ट कसा पे केला जातो. सिंपल इंटरेस्ट असेल, कंपाऊंड इंटरेस्ट असेल. त्याच्यानंतर आपण तिथं पॅन कार्डची एक इमेज पाहिली होती. मग पॅन कार्ड काय असतं? बघा, फायनान्शियल प्लॅनिंग शिकत असताना मी तुम्हाला ॲक्चुअल फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे जे काही तुम्हाला एक्झाममध्ये मार्क्स मिळवण्यासाठी आहे ते तर तुम्हाला टीच करेनच. पण त्याच्या व्यतिरिक्त फायनान्शियल प्लॅनिंग हा आपल्या लाईफमध्ये कसा यूज होतो तेही तुम्हाला सांगेन. मी तुम्हाला 9th मध्ये एक एक्झाम्पल सांगितलं होतं, मी ते रिपीट करतोय. समजा माझ्याकडे किंवा कुठल्याही एक्स पर्सनकडे खूप सगळं अमाउंट आहे. एखाद्याकडे समजा 1 करोड रुपये आहेत. किती करोड रुपये आहेत? आणि त्याला असं वाटलं, की आपलं यावर्षीचं इन्कम 1 करोड आहे आणि त्याला इन्कम टॅक्स चुकवायचा आहे. म्हणजे गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्स द्यायचा नाही, लपवायची इच्छा आहे. बरोबर आहे. मग त्याला असं वाटलं, की मी 10 बँकेत अकाउंट ओपन करेन. मग या बँकेत 5 लाख, या बँकेत 10 लाख, या बँकेत 15 लाख अशी अमाउंट साठवून ठेवेन. आणि जर बँकेनं माझ्यावर इथं रेड टाकली किंवा कुणी ह्याचे जर सीबीआय नाही म्हणता येणार, पण एन्फोर्समेंट डिपार्टमेंट ईडी म्हणतो आपण त्याला, किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे जर लोक आले किंवा ऑफिसर आले आणि त्यांना वाटले की ह्याची चौकशी करायची तर तर मग एकच अकाउंट सापडेल माझं किंवा 2च अकाउंट सापडतील. मग मी असे 10 अकाउंट क्रिएट करेन, असा एखादा व्यक्ती विचार करू शकतो. बरोबर आहे ना? मग ह्याच्यासाठी असं सगळे अकाउंट जर वेगवेगळे क्रिएट केले तर ते लोक कसे शोधणार की कुठल्या बँकेत अकाउंट आहे? तर ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं काय केलं? एक मार्ग काढला. गव्हर्नमेंटनं काय केलं? पॅन कार्ड काढलं. गव्हर्नमेंट काय काढलं? पॅन कार्ड. पॅन कार्डचा लॉंग फॉर्म काय? परमनंट अकाउंट नंबर. पॅन कार्डचा लॉंग फॉर्म काय असतो? परमनंट अकाउंट नंबर. म्हणजे जेव्हा आपण बँकेत अकाउंट काढण्यासाठी जातो, बँकेत कशासाठी जातो आपण? अकाउंट काढण्यासाठी. तर तिथं आपल्याला 2 गोष्टी विचारतात. पहिलं विचारतात आधार कार्ड, दुसरं विचारतात पॅन कार्ड आणि आपला घेतात एक फोटो. बरोबर आहे? म्हणजे पॅन कार्ड हे मॅन्डेटरी केलं. कशासाठी? अकाउंट ओपन करण्यासाठी. मग हे पॅन कार्डचा लॉंग फॉर्म काय? परमनंट अकाउंट नंबर. म्हणजे तुमचे 10 जरी बँकेत अकाउंट्स असतील, तुमचे 10 जरी बँकेत अकाउंट्स असतील, तर एकट्या पॅन कार्डचा नंबर जर टाकला गव्हर्नमेंटकडे जो आपण दिलाय पॅन कार्डचा नंबर, तर एका व्यक्तीला एकच पॅन कार्ड दिलं जातं. 10 पॅन कार्ड तर नाही दिले जात. सो एक पॅन कार्ड तुमच्या 10च्या 10 बँक अकाउंटला लिंक असतं. त्यामुळे आपण गव्हर्नमेंटपासून हे लपवू शकत नाही की आपल्या कोणत्या अकाउंटला किती पैसे आहेत. आणि गव्हर्नमेंटला किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पण प्रत्येक बँकेत जाऊन अकाउंट चेक करण्याची गरज लागत नाही. ते फक्त आपलं पॅन कार्ड ट्रेस करतात. काय ट्रेस करतात? आणि तिथं आपल्या सगळ्या एंट्रीज सापडतात की ह्याचे किती अकाउंट्स आहेत किंवा कुठल्या अकाउंटला किती ट्रान्झॅक्शन झाले. त्यामुळं पॅन कार्ड हे आणलं गेलं आणि त्याचा यूज जो आहे तर तो आहे की आपण इन्कम टॅक्स असेल किंवा कुठलाही पर्सन इन्कम टॅक्स असेल किंवा जीएसटी असेल ह्या गोष्टी आपण चुकवू शकत नाही. लक्षात आले सगळ्यांच्या? हे आपण मागच्या वर्षी शिकलो की पॅन कार्डचा यूज काय. तर ह्या पॅन कार्ड जसं आपलं पर्सनली असतं किंवा आपल्या प्रत्येक व्यक्तीचं पॅन कार्ड असतं, अशाच पद्धतीनं प्रत्येक फर्मचं सुद्धा पॅन कार्ड असतं. आता फर्म म्हणजे काय? तर फर्म म्हणजे कंपनी. फर्म म्हणजे काय? किंवा एखादा बिझनेस. मग त्या बिझनेसचं सुद्धा पॅन कार्ड असतं. लक्षात येते मला काय सांगायचं तुम्हाला? तर त्या पर्टिक्युलर बिझनेसचं पॅन कार्ड असेल. सगळेजण व्यवस्थित बसाल, फ्रेश बसाल, बेंचवर चेअर काढून. हां. तर मग त्या बिझनेसचं जे पॅन कार्ड असतं, तर त्या पॅन कार्डपासून मग एक जीएसटी नंबर बनवला जातो. काय बनवला जातो? म्हणजे गव्हर्नमेंटकडे आपल्या 2 गोष्टी असतील. जेव्हा आपण बिझनेस रन करत असू, तर महत्त्वाच्या 2 गोष्टी असतील. एक असेल पॅन नंबर, एक काय असेल? आणि दुसरा असेल जीएसटी नंबर. दुसरा काय असेल? पण जीएसटी नंबर कोणी काढायचा? त्याच्यासाठीही काही कंडिशन्स आहेत. त्या मी तुम्हाला इकडे डिटेल्समध्ये सांगेन. पण मी तुम्हाला आधी डिटेलमध्ये काय एक्सप्लेन केलंय? पॅन. म्हणजे आपण गव्हर्नमेंटपासून असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटपासून असेल किंवा ईडीपासून असेल, आपण आपले ट्रान्झॅक्शन लपवू शकत नाही. लक्षात आलं सगळ्यांच्या? त्याच्यानंतर बघा, अशी काही इनवॉइस असते. इनवॉइस आपण नंतर बघू. पण इथं काही महत्त्वाच्या गोष्टी मेन्शन केल्यात. सीजीएसटी आणि एसजीएसटी. काय म्हटलं मी? सीजीएसटी आणि एसजीएसटी. सीजीएसटी म्हणजे काय? स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सीजीएसटी फॉर सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि एसजीएसटी फॉर स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हे 2 टाइप्स आहेत जीएसटीचे. कशाचे? सो 50-50% असतात हे. म्हणजे जीएसटी जर 100 रुपये असेल, जीएसटी किती रुपये असेल? 100. 100 रुपीज असेल, तर सीजीएसटी किती असेल? 50 रुपीज. आणि एसजीएसटी किती असेल? CGST stands for Central Goods and Service Tax. SGST stands for State Goods and Service Tax. सगळ्यांना क्लिअर आहेत का? याच्यानंतर पहा, these are the 2 components of GST. CGST सेंट्रल इथं मेन्शन करून दिले. whereas SGST स्टेट. हां. रिया काय म्हणते पहा? व्हॉट इज द राईट मोस्ट कॉर्नर विथ ए लॉंग क्यू ऑफ मेंबर्स अँड अल्फाबेट. इथे एक राईट मोस्ट कॉर्नरला एक मोठा नंबर दिलाय. तर तो नंबर काय आहे? ठीक आहे. तर तो नंबर काय असतो? त्याला म्हणतात GSTIN. त्या नंबरला काय म्हणतात? GSTIN म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. GSTIN स्टँड्स फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर.
हा नंबर कसा बनतो, तर GSTIN इज मॅन्डेटरी फॉर द डीलर हुज अॅन्युअल टर्नओव्हर इज इन प्रिव्हियस फायनान्शियल इयर एक्सिड्स 20 lakhs. बघा आता जीएसटी नंबर हा कुणाला काढणं मॅन्डेटरी आहे, ज्या बिझनेसचं मागच्या वर्षीचं अॅन्युअल टर्नओव्हर 20 लाखाला क्रॉस केलं. इन्कम नाही म्हटलो मी म्हटलं टर्नओव्हर. मी काय म्हटलं, टर्नओव्हर म्हणजे काय, बिझनेस. म्हणजे बघा समजा एखाद्याच्या अकाउंटला मागच्या वर्षी 20 लाखांपेक्षा जास्त रुपये आले, त्यानं काही प्रॉडक्ट्स विकले. समजा आपण एखादा डीलर पकडूया, इलेक्ट्रॉनिक्सचा डीलर आहे आणि ते काय विकतात, AC, फ्रीज, टीव्ही ह्या गोष्टी विकतात. मग या वर्षीच्या जे काही ट्रान्झॅक्शन झाले त्याच्या बँक अकाउंटला, म्हणजे यावर्षी त्यानं समजा AC विकल्या, टीव्ही विकले, रेफ्रिजरेटर्स विकले आणि त्याच्यातून त्यानं 50 लाखांच्या गोष्टी विकल्या. किती लाखांच्या विकल्या, तर पुढच्या वर्षी त्याला जीएसटी नंबर काढणं मॅन्डेटरी आहे किंवा त्याला जीएसटी नंबर किंवा जीएसटीला रजिस्ट्रेशन करणं मॅन्डेटरी आहे. लॉजिक समजतंय तुम्हाला. 20 लाखांच्या पुढे ट्रान्झॅक्शन जात असतील तर त्याला काय काढावं लागेल आता, जीएसटी नंबर. त्याच्यानंतर यू नो दॅट पॅन हॅज 10 अल्फान्युमेरिकल. गेल्या वर्षी आपण पाहिलेलं आहे, पॅन कार्ड जे असतं त्याला किती अल्फाबेट्सचा मिळून तो नंबर बनलेला असतो. PAN स्टँड्स फॉर परमनंट अकाउंट नंबर. PAN स्टँड्स फॉर परमनंट अकाउंट नंबर. सो किती अल्फान्युमेरिकल पासून बनलेला असतो तो, 10 अल्फान्युमेरिकल पासून. आणि त्याच्यानंतर सिमिलरली GSTIN म्हणजे हा जो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर आहे किंवा आपण त्याला जीएसटी नंबर म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, जीएसटी नंबर. सो हा बनलेला असतो 15 अल्फान्युमेरिकल्स पासून. किती अल्फान्युमेरिकल्स पासून बनलेला असतो, 15 अल्फान्युमेरिकल. सो आता इथे एक अंडरलाईन करून घ्या, GSTINचा लॉंग फॉर्म एक अंडरलाईन करा. त्याच्यानंतर GSTIN हॅज 15 अल्फान्युमेरिकल हे पण अंडरलाईन करा. हा क्वेश्चन MCQ मध्ये विचारला जातो आणि खूप वेळा मागच्या वर्षीच विचारला होता, आता 2025 ला आय थिंक. ठीक आहे. सो GSTINचा लॉंग फॉर्म तुम्हाला समजलाय. जीएसटी नंबर किती अल्फान्युमेरिकल पासून बनतो, 15. किती अल्फान्युमेरिकल्स पासून बनतो, आणि त्याच्यामध्ये 10 अल्फान्युमेरिकल हे पॅन कार्डचेच असतात. कशाचे असतात, पॅन कार्डचे. त्याच्यामध्ये बघू शकतो आपण इकडं पहा, एक सॅम्पल म्हणून आपल्याला त्यांनी दाखवलंय, एक्झाम्पल दाखवलंय. सुरुवातीला दिलाय त्यांनी 27. काय मेन्शन केलं इकडं, तो ते 2 डिजिट्स आहेत. त्याच्यानंतर अल्फाबेट्स आहेत, ABCDE 5 अल्फाबेट्स आहेत. परत 1 2 3 आहे, 4 आहे आणि H आहे. सो इथं अंडरलाईन केलेले जे 10 डिजिट आहेत, किती डिजिट आहेत तिथं, 10, हे आहेत पॅन कार्डचा नंबर आहे. तो काय आहे, पॅन कार्डचा नंबर. आणि पहिले 2 डिजिट इंडिकेट करतात की हे जे काही जीएसटी रजिस्ट्रेशन आहे किंवा हा जीएसटी नंबर जो आहे किंवा हा जीएसटी नंबर ज्या बिझनेसचा आहे, तर हा बिझनेस कुठल्या स्टेटमध्ये आहे, हा बिझनेस कुठल्या स्टेटमध्ये आहे. म्हणजे समजा महाराष्ट्र स्टेटमध्ये एखाद्या इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे आणि त्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाचा जीएसटी नंबर काढला तर 100% त्याच्या सुरुवातीला 27 हाच डिजिट येईल. किती, काय डिजिट येईल त्याच्या सुरुवातीला, 27. मग 27 काय इंडिकेट करतं की हे शॉप किंवा हा बिझनेस कुठून बिलॉंग करतो, महाराष्ट्र स्टेट. असे प्रत्येक डिफरंट स्टेटला त्यांनी डिफरंट नंबर्स दिलेले आहेत. बघा हे 2 नंबर्स असतील. त्याच्यानंतर पुढचे 10 नंबर काय असतील, त्या रिस्पेक्टिव्ह बिझनेसचा पॅन कार्ड, त्या रिस्पेक्टिव्ह बिझनेसचा पॅन कार्डचा नंबर. त्याच्यानंतर पुढं 1Z5 हे असेच रँडमली दिलेले आहेत. जर आपण इथं बघितलं 1 रिप्रेझेंट फॉर 1 रजिस्ट्रेशन, एक रजिस्ट्रेशन असेल तर 1 असेल. Z स्टँड्स फॉर युनिफॉर्म फॉर ऑल, म्हणजे Z हा सगळ्यांनाच असेल, कंपल्सरी असेल. आणि 5 चेक सम डिजिट म्हणजे काय, कन्फर्म्स द व्हॅलिडिटी ऑफ जीएसटी पोर्टल. ठीक आहे. आता ह्याच्यात काय आहे की Z का कंपल्सरी दिलाय, समजा एकदा की ते नंबर संपले तर Z बदलून तिथं A टाकला, समजा काय टाकला आपण, A, तर परत आपल्याला असे 15 अल्फान्युमेरिकलची व्हरायटी अजून क्रिएट करता येते. मला काय म्हणायचं कळलं तुम्हाला, हा Z तसाच ठेवला जाईल, फक्त हे नंबर्स बदलत जातील, प्रत्येकाचे डिफरंट असतील. समजा हे नंबर 15 अल्फान्युमेरिकल पासून बनायचे संपले, मग Z बदलून आपण तिथं D टाकला, C मेन्शन केला, तर अजून ते नंबर्स बदलता येतील आपल्याला. ठीक आहे. सो ते नंबर संपणार नाही याच्यासाठी असं एक एक्स्ट्रा ऍड करून ठेवलेलं आहे. इथे जर आपण पाहिलं, हिअर 27 is the state code of Maharashtra. From 27, one can understand that a person or a firm is registered in Maharashtra. So 27 काय इंडिकेट करतं की हा बिझनेस किंवा ही फर्म कशामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. एवढं क्लिअर आहे तुम्हाला. याच्यानंतर इथं जीएसटी कसे आहेत, जीएसटीचे रेट्स कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. त्या पण बघूया आपण. आणि त्याच्यानंतर की गुड्ससाठी कोड काय असतो किंवा SAC सर्व्हिस अकाउंटिंग कोड असतो, काय असतो, सर्व्हिससाठी कोड कोणता असतो, ह्या सगळ्या डिटेल गोष्टी आपण पाहणार आहोत. बघा इथे एक टेबल दिलं आपल्याला आणि इथं आपल्याला दिले स्लॅब्स. इकडे आपल्याला काय मेन्शन करून दिले, स्लॅब्स. म्हणजे काय, जीएसटी हा कसा वाढत जातो किंवा ऍक्च्युअली काय सांगतो तुम्हाला, यावर्षी जीएसटीचे स्लॅब्स
कमी केलेत. तुमच्यापैकी कोणी न्यूज बघितली असेल, दिवाळीच्या अगोदर मला वाटतंय सप्टेंबरमध्ये वगैरे न्यूज होती, आय थिंक सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये, नाही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये समथिंग न्यूज होती की 2 स्लॅब्स कमी केले जीएसटीचे. किती स्लॅब्स कमी केले? 2. आणि त्याच्यामुळे मग ऑटोमोबाईल स्वस्त झाले किंवा आपले मोबाईल्स असतील, मोबाईल्स नाही आय थिंक ऑटोमोबाईल स्वस्त झालेत. त्याच्यानंतर म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टींचे रेट्स कमी झालेत. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला काय. आता हा जो आहे, हा जो टेबल आहे, तर आपला हा सिलेबस आय थिंक हा 2019ला आला. हा सिलेबस कधी आला? 2019ला. आणि तेव्हापासून ते सेम प्रिंट येत राहते. म्हणजे आपण जे आता स्लॅब शिकणार आहोत, तर हे आत्ता नाहीत. हे कधीचे स्लॅब्स आहेत? 2019चे. म्हणजे खूप ओल्ड आहेत, पण आपल्याला सिलेबसला आहेत, तर आपण हेच शिकणार आणि यालाच मार्क्स मिळणार आहेत आपल्याला. ठीक आहे. सो आत्ताचे स्लॅब्स काय आहेत तेही मी सांगतो तुम्हाला, फक्त ते फॉर इन्फॉर्मेशन. फाईन. सो जीएसटीचे 5 स्लॅब्स बनवले गेले 2019ला, 19च्या सिलेबसच्या वेळी, किंवा 2017ला बनवलेले स्लॅब्स आहेत हे, आणि 19ला हे बुक प्रिंट झालेलं आहे. बघा, 0 रेटेड. पहिला काय आहे? 0 रेटेड. म्हणजे 0 रेटेड म्हणजे काय? एखादी आपण वस्तू विकत घेतोय आणि त्याच्यावर टॅक्स लागतो 0%. किती टॅक्स लागतो त्याच्यावरती? 0% टॅक्स लागतो. म्हणजे काय? त्याच्यावर टॅक्सच लागला जात नाही. म्हणजे आपण फक्त देणार टॅक्सेबल व्हॅल्यू. आपण काय देणार? फक्त असे कोणते गोष्टी असतील किंवा असे कोणते प्रॉडक्ट्स आहेत किंवा असे कोणते गुड्स आहेत, सर्व्हिसेस आहेत की जिथं 0% टॅक्स लागतो. बघा एकदा नीट ऐका. ज्या गोष्टी आपल्याला जगण्यासाठी खूपच गरजेच्या आहेत, एकदम बेसिक आहेत किंवा आपल्याला जीवनावश्यक वस्तू आहेत असं आपण म्हणू शकतो, त्या गोष्टीवर गव्हर्नमेंट आपल्याला टॅक्स लावत नाही. आणि तिथं टॅक्स असेल आपल्याला 0%. तिथं टॅक्स काय असेल आपल्याला? 0%. म्हणजे बघा 0% मध्ये गुड्स काय काय आहेत बघा. इसेन्शियल कमोडिटीज लाईक फूड ग्रेन्स. इसेन्शियल कमोडिटीज लाईक फूड ग्रेन्स. फूड ग्रेन्स म्हणजे काय? ज्वारी असेल, गहू असतील, बाजरी असेल किंवा तांदूळ असतील, ज्याच्यावर प्रोसेस केलेली नाही, ज्याच्यावर काय केलेली नाही, म्हणजे अनप्रोसेस्ड असतील. कसे असतील? आणि याच्यावरती आपल्याला कुठलाही टॅक्स लावला जाणार नाही. त्याच्यानंतर काय आहे इकडं? फ्रुट्स. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे व्हेजिटेबल्स, मिल्क, सॉल्ट, अर्धन पॉट्स. अर्धन पॉट्स समजतं सगळ्यांना? मातीचे भांडे वगैरे. की ह्या गोष्टी आपल्याला जगण्यासाठी खूप गरजेच्या आहेत. म्हणजे आपण जर विचार केला, अगदी रुरलमधल्या रुरल एरियामध्ये ह्या गोष्टी गरजेच्या आहेत, म्हणजे लागतातच. बरोबर आहे. म्हणजे गरीबातल्या गरीब लोकांना सुद्धा ह्या गोष्टींची गरज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला कुठेही टॅक्स लागणार नाही. आणि ह्याच्यावर टॅक्स असेल 0%. ह्याच्यावरती टॅक्स काय असेल? म्हणजे व्हेजिटेबल असतील, मिल्क असेल, सॉल्ट असेल. सर्व्हिसेस हे तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. हे फक्त फॉर युअर इन्फॉर्मेशन दिलेलं आहे टेबल, की टॅक्स कसा वाढत जातो आणि कशा पद्धतीनं ते टॅक्स अरेंज केलेले आहेत त्याच्यासाठी आहे. बघा, सर्व्हिसेसमध्ये आहे चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटीज, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, यूज ऑफ रोड्स, ब्रिजेस, पब्लिक लायब्ररी, ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिसेस, एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस एटसेट्रा. म्हणजे ह्या सगळ्या सर्व्हिसेसवरती सुद्धा आपल्याला टॅक्स लावला जात नाही. म्हणजे जर आपण फीस पे करतोय स्कूलची, तर तिथं आपल्याला टॅक्स लावलेला जाणार नाहीये. बघा, त्याच्यानंतर आहे लो रेटेड. त्याच्यानंतर काय आहे? असं इमेजिन करा की तुम्ही अगदी रुरलमधल्या रुरल एरियात राहत होते आणि तिथं तुम्हाला टॅक्स लागत नव्हता. आता तुम्ही थोडेसे तुमच्याकडे पैसे आले, मग तुमच्याकडे थोडे पैसे आले तर तुम्ही काय करणार? तुम्ही घेणार LPG सिलेंडर. तुम्ही काय घेणार? अगोदर तुम्ही काय, म्हणजे तुम्ही म्हणण्यापेक्षा अगोदर आपण काय करत होतो? रुरल एरियात राहत असताना चुलीवर स्वयंपाक करत होतो. बरोबर आहे ना? मग तेव्हा ते गरजेच्या गोष्टी नव्हत्या आपल्याला. पण पैसे आल्यानंतर आपण काय घेतोय? सिलेंडर घेतोय, LPG सिलेंडर घेतोय. मग तिथं आपल्याला टॅक्स किती लागणार आहे? 5%. किती पर्सेंट? म्हणजे नीट आहे का? म्हणजे जर 100 रुपयाचा सिलेंडर असेल, इमॅजिन करा 100 रुपयाचा गॅस असेल, तर तिथं आपल्याला पैसे 100 रुपये द्यावे लागतील का? तिथे एक्स्ट्रा 5 रुपये द्यावे लागतील. म्हणजे टोटल पैसे किती द्यावे लागतील? 105. किती रुपये द्यावे लागतील? 105 रुपीज द्यावे लागतील. तर 1000 रुपयांचं सिलेंडर असेल, किती रुपयांचं सिलेंडर असेल? तर तिथं 5% एक्स्ट्रा द्यावे लागतील, म्हणजे 50 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील. सो टोटल पैसे किती द्यावे लागतील आपल्याला? 1050. 1000. लॉजिक समजतंय? समजा आपल्याकडे पैसे आहेत, तर आपण काय घेणार? टी घेणार. आपण काय घेणार? कॉफी. त्याच्यानंतर आपण काय घेणार? ऑइल, हनी, फ्रोझन व्हेजिटेबल. फ्रोझन व्हेजिटेबल्समध्ये काय येतं? पनीर. बरोबर आहे. त्याच्यानंतर ग्रीन पीस. ग्रीन पीस फ्रीजमध्ये असतं ना आपल्या, बरोबर आहे ना? अजून काय असतं फ्रोझन व्हेजिटेबल्समध्ये? खूप सगळे आहे. ते मशरूम वगैरे असतं ना, आपण ते जे की फ्रीज करून ठेवलेले असतात गोष्टी. ठीक आहे. स्पायसेस असतील, स्वीट्स असतील, तर या सगळ्या गोष्टींवरती गव्हर्नमेंटने टॅक्स किती अप्लाय केलेला आहे? 5% अप्लाय केलेला आहे. ठीक आहे. मग सर्व्हिसेस आहेत, रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, टॅक्सी, एअर ट्रान्सपोर्ट, आणि त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे इकॉनॉमी क्लास. म्हणजे बघा, एअर ट्रान्सपोर्टमध्ये किंवा जेव्हा आपण एरोप्लेननं जातो, तिथं 2 क्लासेस असतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पहिला कुठला असतो? इकॉनॉमी. म्हणजे त्याच्यात रेट, आपला जे काही तिकिटाचा रेट असतो तर तो कमी असतो किंवा तिकिटाची प्राइस ही कमी असते. आणि दुसरा असतो बिझनेस क्लास. आणि बिझनेस क्लासमध्ये
रेट थोडे थोडे म्हणण्यापेक्षा खूप हाय असतात, ठीक आहे. पण तिथं फॅसिलिटीज किंवा लक्झरी पण तशी मेंटेन केलेली असते. सो अशा ठिकाणी आपल्याला हॉटेल प्रोव्हाइडिंग फूड अँड बेव्हरेजेस तिथं आपल्याला 5% टॅक्स द्यावा लागेल. तिथं आपल्याला किती टॅक्स द्यावा लागेल? जर आपण एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि तिथून आपल्याला त्यांनी रिसिप्ट दिली, तर तुम्ही तिथं आवर्जून पहा. जर आपल्या जेवणाचं बिल झालेलं असेल 1000, किती झालेलं असेल? तर एक्स्ट्रा 5% GST लावलेला असतो आणि मग आपल्याकडून पैसे घेतले जातात. किती? 1050. किती घेतले जातात? म्हणजे हे अलाउड आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टँडर्ड रेटेड, काय म्हटलं मी? आणि त्याच्यातला आहे फर्स्ट स्लॅब. स्टँडर्ड रेटेड मधला काय आहे? तो आहे 12%. तो काय आहे? 12%. मग 12% मध्ये काय आहे? गुड्स. गुड्स मध्ये काय? कंझ्युमर गुड्स. मग कंझ्युमर गुड म्हणजे असं इमॅजिन करा, तुमच्याकडे अजून पैसे आले, म्हणजे तुम्ही खूप श्रीमंत झालात आता. आणि श्रीमंत झाल्यानंतर मग तुम्ही काय घेणार आता? बटर खाणार. तुम्ही काय खाणार? तुम्ही काय खाणार अजून? घी खाणार. घी म्हणजे काय? बरोबर आहे, म्हणजे पैसे आले तर आपण हे घेऊ गोष्टी, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर काय? ड्राय फ्रुट्स घेणार. काय काय घेणार त्याच्यामध्ये? काजू, बदाम, पिस्ता, अजून अक्रोड, बरोबर आहे. मग ह्या गोष्टी आपल्याला कधी आठवतील? कधी आठवतील? आपल्याकडे पैसे आले तर आठवतील, बरोबर आहे ना. मग ह्या गोष्टी घेणार. परत काय घेणार तुम्ही? जॅम, जेली, परत सॉस, सॉसेस, पिकल्स, मोबाईल फोन, बरोबर आहे ना. कुंदन, बरोबर आहे ना. आणि मग सर्व्हिसेसमध्ये पण बघा, प्रिंटिंग जॉब, गेस्ट हाऊस सर्व्हिस आहे, ठीक आहे. मग याच्यावरती आपल्याला किती टॅक्स लागणार? 12%. किती टॅक्स लागणार? ठीक, एवढं समजतंय तुम्हाला? समजा तुम्ही अजून श्रीमंत झाला, तुमच्याकडे अजून पैसे आले, मग तुम्ही काय म्हणणार? पण नाही, तुम्ही म्हणणार आपण काय करू? घर बांधूया म्हणणार. काय बांधूया म्हणणार? मग तुम्ही मार्बल घेणार घर बांधायला. मार्बल समजतंय सगळ्यांना. त्याच्यानंतर तुम्ही घेणार ग्रॅनाइट, तुम्ही परफ्यूम मारून येणार, बरोबर आहे ना. तुम्ही परफ्यूम मारून येणार. परत तुम्ही काय करणार? मेटल आयटम्स. मेटल आयटम्स काय? स्टील लागतं आपल्याला घर बांधण्यासाठी, बरोबर आहे. सळई म्हणतो आपण, स्टील लागतं ना घर बांधायला. किंवा मग कॉम्प्युटर घेणार तुम्ही, प्रिंटर, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय? मॉनिटर, बरोबर आहे, मॉनिटर. त्याच्यानंतर काय घेणार? सीसीटीव्ही. तिसरा डोळा आपला कुठे आहे? तिसरा डोळा सीसीटीव्ही घेणार तुम्ही. त्याच्यानंतर काय घेणार तुम्ही? परत कुरिअर सर्व्हिस, आउटडोअर केटरिंग, ठीक आहे ना. हे सगळं एक्झिबिशन, करन्सी एक्सचेंज, ब्रोकर सर्व्हिसेस. तुम्हाला ह्या गोष्टी एवढ्या कळणार नाहीत, पण आपण काय समजून घेतोय की जीएसटीचा रेट कसा वाढत जातो हे क्लिअर आहे ना तुम्हाला. म्हणजे तुमच्याकडे पैसे आले म्हणून घर बांधायला घेतलं, किंवा आपण ह्या गोष्टी घेतो, कॉम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, सीसीटीव्ही, तर तिथं टॅक्स किती लागणार तुम्हाला? 18%. किती टॅक्स लागणार आपल्याला? म्हणजे 100 रुपयाच्या वस्तूला पैसे किती द्यावे लागतील? 118. 100 रुपीजच्या वस्तूला पैसे किती द्यावे लागतील आपल्याला? 118 रुपीज आपल्याला पे करावे लागतील. क्लिअर आहे सगळ्यांना? येस. ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. ब्रोकर सर्व्हिसेस इन शेअर ट्रेडिंग आहे ना इथं हे. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. हा मी तुम्हाला ह्याच चॅप्टरच्या सेकंड पार्टमध्ये सांगेन तुम्हाला, शेअर मार्केट शिकताना. ठीक आहे ना? लक्ष द्या सगळे. याच्यानंतर आहे हायली रेटेड. असं इमॅजिन करा की तुमच्याकडे खूपच पैसे आले, म्हणजे तुमच्याकडं तुमच्या बँक अकाउंटला आता समजा 20 करोड रुपये आहेत. किती करोड आहे तुमच्याकडं? 20 करोड, बरोबर आहे. एन्जॉय युअर सक्सेस फॉर 2 मिनिट्स. ठीक आहे. 2 मिनिटासाठी इमॅजिन करा. आणि 20 करोड असेल तर तुम्ही कसं बसाल ते इमॅजिन करा तुम्ही, बरोबर आहे ना. 20 करोड तुमच्या अकाउंटला आहेत. मग तुमच्या पहिलं तर डोक्यात काय असणार? तुम्ही काय करणार 20 करोड असतील तर? गाडी घेणार. आपल्याला घरी पार्किंगला जागा नाही आणि आपण गाडी आणायला जाणार, बरोबर ना. तर पहिल्यांदा काय केलं पाहिजे? पार्किंग चांगली असली पाहिजे ना आपली, बरोबर आहे. मग 20 करोड आपल्या अकाउंटला असतील तर आपण काय करणार? अगोदर घर बांधणार, मग परत कार आणायला जाणार, बरोबर ना. असंच करणार ना तुम्ही? काय करणार? इन्व्हेस्ट करणार, बरोबर आहे. ठीक आहे. समजा तुम्ही लक्झरी आयटम्स आणले. काय आणले तुम्ही? लक्झरी आयटम. लक्झरी आयटम समजतात तुम्हाला? म्हणजे ठीक आहे, आता भारी भारी पेंटिंग विकत घेताय, किंवा घरामध्ये लावायला काही भारी भारी डेकोरेटिव्ह आयटम्स आणताय, लक्झरियस असतील गोष्टी अशा घेताय. किंवा समजा इकडे बघा, मोटरसायकल घेताय. समजा तुम्ही हार्ले डेव्हिडसन घेतली. काय घेतली तुम्ही? आता हार्ले डेव्हिडसन तर इंडियात बंद झाली, म्हणजे 350 सीसीचीच एक मिळते, बरोबर आहे. आणि त्याच्या पुढच्याही मिळतात, आय थिंक, मला वाटतं खूप रेअर ठिकाणी आहेत, पण ते बंद केले त्यांनी बरेचसे मॉडेल्स वगैरे. तर सांगण्याचं इंटेन्शन काय आहे की जर तुम्ही असे प्रीमियम मोटरसायकल घेताय, काय घेताय तुम्ही? प्रीमियम मोटरसायकल, मग तिथं प्रीमियम जीएसटी लागणार तुम्हाला, बरोबर आहे ना. मग जीएसटी किती पर्सेंट लागणार? 28% जीएसटी लागणार. किती जीएसटी लागणार तुम्हाला? 28%. लॉजिक समजतंय तुम्हाला? मग याच्यामध्ये काय होणार? याच्यामध्ये काय होणार? इथं होणार बघा. त्याच्यानंतर तुम्ही काय घेणार? स्पेअर पार्ट्स घेणार. त्यानंतर लक्झरी कार्स घेणार. कोणती कार घेणार तुम्ही? BMW घेणार.
रोल्स रॉयस घेणार, तुम्ही मर्सिडीज घेणार, लॅम्बोर्गिनी घेणार, बरोबर ना. आता 20 करोड आहेत म्हणजे आपण ते अफोर्ड करणार, बरोबर ना. हां, तर तिथं मग आपल्याला जीएसटी पण प्रीमियम द्यावं लागणार. किती पर्सेंट जीएसटी द्यावं लागणार? 28% द्यावं लागणार. त्याच्यानंतर पान मसाला ते तुम्ही नाही घेणार मला माहिती आहे, बरोबर आहे ना. पण सांगण्याचं इंटेन्शन काय बघा, की ही चांगली गोष्ट आहे का पान मसाला? अजिबात नाही. पण ते मेन्शन करून दिलंय गव्हर्नमेंटने, की ह्या गोष्टी जर तुम्हाला घ्यायच्या असतील, तर तुम्हाला जीएसटीचा रेट लागेल 28% लागेल. काय लागेल तुम्हाला जीएसटीचा रेट? 28%. आता मी ह्याच्यावर जास्त बोलणार नाही, बरोबर आहे ना. आपण ऑन कॅमेरा आहोत त्यामुळं. त्याच्यानंतर आहे इथं व्हॅक्यूम क्लीनर. काय आहे? गरिबांच्या घरी व्हॅक्यूम क्लीनर असेल का? नाही, बरोबर आहे. गरिबांच्या घरी काय नॉर्मली आपण, बरोबर ना. तर सांगण्याचं इंटेन्शन काय आहे, जर तुमची पेइंग कॅपॅसिटी आहे आणि तुम्ही लक्झरियस गोष्टी वापरताय, तुम्ही काय वापरताय? लक्झरियस गोष्टी वापरताय, तर मग तुम्हाला तिकडं जीएसटी पे करावं लागेल 28%. किती जीएसटी पे करावं लागेल? तुमच्याकडे तुम्हाला डिश वॉशर घ्यायचं आहे, तुम्हाला एसी घ्यायचा आहे, बरोबर आहे. तर जीएसटी किती द्यावं लागणार आपल्याला? 28%. त्याच्यानंतर आहे वॉशिंग मशीन, फ्रीज, टोबॅको प्रॉडक्ट्स, एरिएटेड वॉटर. टोबॅको प्रॉडक्ट्स म्हणजे सिगारेट्स वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी. ठीक आहे. तर ज्या काही वाईट गोष्टी आहेत, ज्या की आपण फॉलो नाही करायला पाहिजे, तर अशा गोष्टींवरती गव्हर्नमेंटने एक वॉर्निंग दिलेली असते, प्लस हेवी जीएसटी लावलेलं असतं किंवा हेवी टॅक्स लावलेला असतो, की तुम्ही ती घेऊ नका. म्हणजे थोडक्यात तुम्ही तिकडे जाऊ नका. पण ते ज्याच्याकडे अमाऊंट आहे किंवा ते आहे तर त्या गोष्टी करतात. तर आपण करायचा नाहीये. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? सो अगोदर असे 5 टॅक्सेस होते. किती टॅक्सेस होते? पहिला कुठला होता? 0% किंवा 0 रेटेड म्हणूया आपण. त्याला काय म्हणूया? दुसरा होता लो रेटेड. तो किती असतो? 5%. तो काय असतो? त्याच्यानंतर 12%, त्याच्यानंतर 18%, लास्ट असतो. आता गव्हर्नमेंटने काय केलं? आता गव्हर्नमेंटने 12% आणि 28 काढून टाकले. काय काय काढून टाकले? आणि 28 वाले बरेचसे आयटम 40% ला शिफ्ट केले. कुठे शिफ्ट केले? 40% ला शिफ्ट केले. कुठे शिफ्ट केले? म्हणजे 28% वाले बरेचसे आयटम 40 ला गेले आणि बरेचसे आयटम डायरेक्ट 12 वर आणले. डायरेक्ट कितीवर आणले? म्हणजे ह्याच्यातले बघा, लक्झरी आयटम मोटरसायकल सांगतो आता तुम्हाला. समजा 350 सीसी पेक्षा कमीची बाईक घेतोय. नीट आहे का? 350 सीसी पेक्षा कमी सीसीची बाईक घेतोय, तर तिच्यावर जीएसटी असेल फक्त 12%. किती टक्के? आत्ता आत्ता आत्ता, बरोबर आहे. 350 पेक्षा कमी सीसीच्या बाईकवर अगोदर जीएसटी किती लागायचा? आता किती लागेल? म्हणजे अगोदर ऍक्च्युली 18 लागायचा, इथं ते मेन्शन नाहीये, 18 लागायचा, तो आता 12 झालाय. लक्झरियस असेल तर 28 लागायचा अगोदर. लक्झरियस असेल तर किती लागायचा? म्हणजे बघा, तुम्ही बुलेट घ्यायला गेला तर तुम्हाला आधी 18% जीएसटी लागायचा. किती लागायचा जीएसटी? आता तो 12 लागतोय. मला काय म्हणायचं समजलं? पण प्रीमियम असेल, मग हार्ले डेव्हिडसन असेल तर त्याच्यावर आधी 28 लागायचा, आता लागतो 40%. किती पर्सेंट लागतो? लॉजिक समजतंय तुम्हाला? फोर व्हीलरच्या बाबतीत पण तेच झालं. अगोदर 18, मला वाटतं अगोदर 28% जीएसटी होता. म्हणजे तुम्ही जर एखादी चांगली फोर व्हीलर घेताय 28 होता. आता तो 28 वरून 12% वरती जीएसटी आला. ठीक आहे? लॉजिक समजतंय? म्हणजे हा सॉरी 12 हां 18% 18% काढलाय नाही. हां, काय झालं सांगतो तुम्हाला. 18 झाला तो. जीएसटी काय झाला आता? 18. म्हणजे 2 काढले त्यांनी. 28 काढलाय आणि 12 काढलाय. अजून एकदा कोणते कोणते काढले? 28 आणि 12 काढले. म्हणजे आहेत कोणते कोणते आता? 0 आहे, 5 आहे, 18 आहे आणि 40 आहे. कोणता आहे? लॉजिक समजतंय? म्हणजे इथून इकडे वाढवलं, इथून इकडे कमी केलं. असं काही त्यांनी गोष्टी केलेल्या आहेत. तर इथं एक नोट मेन्शन करून दिलेली इथं रेफरन्स म्हणून. त्याच्या खाली एक नोट आहे बघा. The rates and types of GST are as prescribed by the government at the time of writing this chapter. At the time of writing this chapter, GST rates are subject to change. Electricity, petrol, diesel, etc. are not under purview of GST. म्हणजे पेट्रोल असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, डिझेल असेल, हे जीएसटीच्या अंडर येत नाही. त्याच्यावरती वेगळा टॅक्स लागतो. ते आपण नंतर बोलूया. बघा, इकडं मी काही मेन्शन करून दिलंय. एचएसएन काय मेन्शन करून दिलं इकडं? सो एचएसएन म्हणजे काय? तर एचएसएन स्टँड्स फॉर हार्मोनाइज द सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर. एचएसएन स्टँड्स फॉर हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर. आणि ही यूज केली जाते गुड्ससाठी. हा कोड कशासाठी यूज केला जातो? गुड्स. ठीक आहे? म्हणजे हे कोड आहेत. हे काय आहेत? कोड. सो कोड्स आहेत. पहिला कोड कोणता आहे आपला? एचएसएन. आणि सेकंड कोड कोणता आहे आपला? एसएसई. आणि एसएसई स्टँड्स फॉर, एसएसई स्टँड्स फॉर म्हणजे हा कोड कशासाठी यूज केला जाईल? फक्त सर्व्हिस साठी यूज केला जाईल. कशासाठी यूज केला जाईल? म्हणजे आपण डीमार्ट मध्ये जाऊन जर वस्तू आणल्या, आपण कशामध्ये जाऊन वस्तू आणल्या? डीमार्ट, तर त्याच्यावरती एचएसएन मेन्शन असेल. त्याच्यावरती काय मेन्शन असेल?
आणि आपण हॉटेलला जाऊन जेवण केलं, कुठं जाऊन जेवण केलं, तर तिथं मेन्शन काय असेल, SAC. तिथं मेन्शन काय असेल, SAC स्टँड्स फॉर सर्व्हिस अकाउंटिंग कोड आणि याच्यात स्टँड्स फॉर हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर. सगळ्यांना क्लिअर आहे इतकं? आणि हे तुम्हाला MCQ मध्ये 1 मार्कचा क्वेश्चन विचारतात. लॉंग फॉर्म काय काय विचारतात तुम्हाला, किंवा कदाचित हे विचारतात सर्व्हिससाठी कोणता कोड यूज केला जातो, HSN, SAC आणि अजून वेगळे दोन काहीतरी टाकतील, तर तिथं तुम्हाला सांगायचं SAC. तिथं तुम्हाला काय मेन्शन करायचंय, किंवा पहिल्या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन बी असतो बघा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये बी असतो, 1 मार्क क्वेश्चन असतात त्याच्यात, बरोबर आहे ना, शॉर्ट आन्सर क्वेश्चन. तिथं सुद्धा तुम्हाला विचारलं जातं राईट नेम ऑफ द कोड फॉर सर्व्हिस अँड राईट इट्स लॉंग फॉर्म, की त्याचा तुम्ही लॉंग फॉर्म पण तिकडं मेन्शन करा. तर तिथं तुम्हाला हे मेन्शन करायचं आहे. लॉजिक समजलं सगळ्यांना? नोट आहे इथं एक, व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑन विच GST इज डिवाइड इज कॉल्ड टॅक्सेबल व्हॅल्यू, इज कॉल्ड व्हॅल्यू ऑर टॅक्सेबल व्हॅल्यू. त्याच्यानंतर आहे इकडं total value or invoice value is the value with GST. If not mentioned, take the selling price as taxable price. Remember that in tax invoice, CGST amount is always equal to SGST amount. हे तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगतो मी, नीट आहे का, लक्ष सगळ्यांचं इकडं पहा. एखादी वस्तू आपण 5,000ला विकत घेतोय, कितीला विकत घेतोय, आणि सपोज त्याच्यावरती 5% टॅक्स लावला. किती % टॅक्स लावला, तर त्याच्यावर टॅक्स लागणार 250. किती टॅक्स लागणार त्याच्यावर, तर ह्या व्हॅल्यूला म्हणतात टॅक्सेबल व्हॅल्यू. ह्या व्हॅल्यूला काय म्हणतात, आणि या व्हॅल्यूला म्हणतात GST. काय म्हणतात, आणि मग टोटल व्हॅल्यू किती झाली, 5250, बरोबर आहे. आणि हिला म्हणतात टोटल व्हॅल्यू. हिला काय म्हणतात, टोटल व्हॅल्यू. हिला काय म्हणतात, तर हे आपल्याला इकडे मेन्शन करून दिले. मी हे जस्ट एक्झाम्पल सांगितले, परत एकदा सांगतो. एखादी वस्तू आपण विकत घेतोय 5,000 रुपीजला. कितीला विकत घेतोय, तर त्या 5,000ला काय म्हणायचं, टॅक्सेबल व्हॅल्यू. काय म्हणायचं 5,000ला, 250ला काय म्हणायचं आपण इकडं, GST. आणि 5250 ह्या अमाऊंटला काय म्हणायचं, तर हेच आपल्याला इकडे प्रॉपरली मेन्शन करून दिले. व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑन विच GST इज डिवाइड इज कॉल्ड टॅक्सेबल व्हॅल्यू. ज्या अमाऊंटवरती GST अप्लाय केला जातो, ज्या अमाऊंटवरती काय अप्लाय केला जातो, त्या अमाऊंटला म्हणायचं टॅक्सेबल व्हॅल्यू. त्या अमाऊंटला काय म्हणायचं, हिच्यावर GST कॅल्क्युलेट केलाय. एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. किती % GST बोललो मी आता, 5%. किती % बोललो, म्हणजे आपण जर म्हटलं 5% ऑफ 5,000, काय म्हटलं मी आता तुम्हाला, 5% ऑफ 5,000 म्हणजे काय होईल ते बघा, 5/100 ऑफ म्हणजे इंटू आणि 5,000. 0,0,0,0 गेट्स 5 5 25 आणि 0 देऊन टाकला. किती अमाऊंट आला, म्हणजे GST कॅल्क्युलेट केला. काय केला आपण, GST कॅल्क्युलेट केला. कशावर कॅल्क्युलेट केला, 5,000 वरती. GST कशावर कॅल्क्युलेट केला आपण, टॅक्सेबल व्हॅल्यूवरती. म्हणून 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 5,000ला म्हणतात टॅक्सेबल व्हॅल्यू. म्हणून 5,000ला काय म्हणतात, हे क्लिअर आहे तुम्हाला. चला पुढे. आणि टोटल व्हॅल्यू काय असते, टोटल व्हॅल्यू काय असते, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. काय म्हटलं मी, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. हे दोन्ही मिळून काय बनते, टोटल व्हॅल्यू. हे दोन्ही मिळून काय बनते, ठीक आहे. त्याच्यानंतर काही एक्झाम्पल्स दिलेत आपल्याला इकडं. एक एक्झाम्पल आहे पवन मेडिकल. काय आहे एक्झाम्पल, पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स ऑन सम मेडिसिन, on some medicines the rate of GST is 12%. Rate of GST is, then what is the rate of CGST and SGST. CGST चा रेट किती आणि SGST चा रेट किती. मी काही बेसिक गोष्टी सांगतोय तुम्हाला ह्या चॅप्टरच्या. बघा, CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू GST अपॉन 2. कळलंय तुम्हाला, किंवा rate of CGST is equal to rate of SGST is equal to rate of GST upon 2. क्लिअर आहे का रे तुम्हाला सगळ्यांना. काय म्हटलं बघा, जेव्हा मी तुम्हाला म्हणेन GST, जेव्हा मी तुम्हाला काय म्हणेन, तो GST हे असतं अमाऊंट. GST हे काय असतं, आणि जेव्हा मी तुम्हाला म्हणतो रेट ऑफ GST, जेव्हा मी तुम्हाला काय म्हणतो रेट ऑफ GST, तर हे असतं पर्सेंटेज. हे काय असतं, हे तुम्ही पटकन पटकन कॉपी करून घेतलं पाहिजे.
जीएसटी म्हणत असेल तर जीएसटी हे असतं अमाऊंट, जीएसटी हे असतं, आणि रेट ऑफ जीएसटी हे असतं पर्सेंटेज, आणि सीजीएसटी एसजीएसटीचा फॉर्म्युला दिलाय, रेट ऑफ सीजीएसटी रेट ऑफ एसजीएसटीचा मी तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे. ठीक आहे. आय होप तुमचं फिनिश झालेलं आहे. फाईन. जीएसटी हे अमाऊंट असतं, रेट ऑफ जीएसटी हे पर्सेंटेज मध्ये असतो, आणि सीजीएसटी असेल एसजीएसटी असेल हा असतो जीएसटीच्या हाफ, आणि रेट ऑफ सीजीएसटी और रेट ऑफ एसजीएसटी हा असतो रेट ऑफ जीएसटीच्या हाफ. ठीक आहे. त्याच्यानंतर एक नोट मेन्शन करा, जीएसटी इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू. GST is always calculated on taxable value. GST is always calculated on taxable value. GST is always calculated on taxable value. ठीक आहे. ऍक्च्युअली एक्झाम्पल कडे जाण्याच्या आधी आपण काही गोष्टी पाहूया, काही बेसिक गोष्टी क्लिअर करूया, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. बघा, जीएसटी कॅल्क्युलेट करायचं आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? जीएसटी हा कशावर कॅल्क्युलेट केला जातो? टॅक्सेबल व्हॅल्यू, बरोबर आहे. जीएसटी इज कॅल्क्युलेटेड ऑन कशावरती? टॅक्सेबल व्हॅल्यू. ठीक आहे. तो सुनो अभी, सपोज मी तुम्हाला म्हटलं 5% जीएसटी आहे, काय म्हटलं मी तुम्हाला, आणि आपली टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 2000. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? म्हणजे मार्केटमधून आपण 2000 ची वस्तू आणतोय. वस्तू कितीची आणतोय? ठीक आहे, 2000 सोडा, आपण एक इमॅजिन करू. आता तुम्ही मार्केटमध्ये आयफोन बघताय, कुठलं मॉडेल चालू आहे आता मार्केटमध्ये? 17, बरोबर आहे. 17 प्रो मॅक्स समजा, काहीतरी समजा त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, असं रफली पकडा, रफली त्याची समजा टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 1,50,000. काय व्हॅल्यू त्याची टॅक्सेबल? 1,50,000. आणि त्याच्यावर जीएसटी लागला 28,000. किती जीएसटी लागला? 28%. जीएसटी किती लागला? 28%. तर आपण जीएसटी शोधतोय. काय शोधतोय आपण? तर त्याला म्हणतो आपण 28% ऑफ कशाच्या? 1,50,000. 1,50,000, बरोबर आहे. हे क्लिअर आहे तुम्हाला? आपण काय शोधतोय आता? जीएसटी. काय शोधतोय आपण? तर जीएसटी किती मिळेल आपल्याला? 28/100. हे झालं पर्सेंटेजचं कन्व्हर्जन. हे काय झालं? पर्सेंटेजचं कन्व्हर्जन. ऑफ स्टँड फॉर इंटू. ऑफ म्हणजे काय? आणि इंटू काय करतोय आपण? 1,50,000, बरोबर आहे ना. 0,000 गेट्स, तर आपल्याला 28 इंटू 1500 मल्टिप्लिकेशन करावं लागेल. जीएसटी, बरोबर आहे. तो याचा आन्सर येईल 4200 आणि अजून एक 0, बरोबर आहे. हां, येस, 42,000. किती झालंय? 42,000. हे कसं केलं? काय मल्टिप्लिकेशन करता येतं ना सगळ्यांना? 28 इंटू 1500, 28 इंटू, ठीक आहे, हे तुम्हाला इतकं मिळून जाईल. तो जीएसटी किती मिळाला तुम्हाला? बोला बोला बोला. जीएसटी किती मिळाला तुम्हाला? जीएसटी इज इक्वल टू 42,000. हे झालं अमाऊंट. हे काय झालं? तुम्हाला आधी जीएसटीचा माहिती होता रेट. जीएसटीचा काय माहिती होता? किती होता जीएसटीचा रेट? 28% होता. किती होता? 28%. आणि आपण शोधला जीएसटी. आपण काय शोधला? किती जीएसटी लागला? 42,000. म्हणजे आपल्याला तोच मोबाईल कितीला मिळेल? अगोदरची प्राइस होती त्या मोबाईलची 1,50,000 प्लस तुम्हाला जीएसटी द्यावा लागला 42,000, आणि मग आपल्याला टोटल पैसे द्यावे लागले 1,92,000, बरोबर आहे. म्हणून मग त्या मोबाईलची प्राइस एवढी वाढते. म्हणजे मोबाईल आहे 1.5 लाखांचा. मोबाईल कितीचा आहे? पण एक्स्ट्रा पैसे किती देतोय आपण? आणि हे पैसे कोणाला देतोय आपण? एवढे 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 गव्हर्नमेंटला देतोय. एवढे पैसे कोणाला देतोय आपण? हे काय म्हणून देतोय? जीएसटी म्हणून. काय म्हणून देतोय? तो मी आता मोबाईल घ्या असं सांगितलेलं नाही. मी आता असं सांगितलं टोटल व्हॅल्यू. काय म्हणलो मी? टोटल व्हॅल्यू. कशी बनते? हिला काय म्हणतो आपण? हिला म्हणतो आपण टॅक्सेबल व्हॅल्यू. काय म्हणतो आपण? टॅक्सेबल व्हॅल्यू, बरोबर आहे.
आणि हिला काय म्हणतो, ह्याला काय म्हणतो आपण, जीएसटी. याला काय म्हणतो आपण, लॉजिक समजलंय तुम्हाला. सो टोटल अमाऊंट इज इक्वल टू, एक फॉर्म्युला शिकलो आता आपण, टोटल अमाऊंट इज इक्वल्स टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. फाईन. आणि मग आपण उद्याच्या लेक्चरला डिटेलमध्ये बघूया की इनवॉइस कशी बनते काय वगैरे. ठीक आहे, फाईन. थँक्यू.